पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांनी टोल नाक्याचे बॅरियर तोडून त्या ठिकाणून पलायन काढल्याची धक्कादायक घटना समोर आली। त्या परिसरामध्ये वाहनांची मोठी वर्दळ नव्हती, वाहनांची रांग नव्हती, त्यामुळे त्या परिसरामध्ये अपघात झाला नाही, त्यामुळे दुखापत देखील झालेली नाही। परंतु त्या परिसरामध्ये त्या पाटास टोल नाक्यावर जर वाहनांची वर्दळ असती, जर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा असत्या, तर त्या ठिकाणामध्ये त्या परिसरामध्ये मोठा अपघात झाला असता अशी माहिती समोर येते। परंतु या सर्व घटनेमध्ये जे हायड्रा क्रेन असेल, त्याचबरोबर जो बुलेरो आहे, ते वाहन चालकांनी त्या ठिकाणावरचे बॅरियर तोडून त्या ठिकाणून पलायन काढलं। त्या सर्व घटनेमध्ये पाटस टोल नाक्याचे जे काही कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांनी यवत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीनंतर यवत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकंदरीतच ही घटना गंभीर मानली जाते। आता जे वाहन चालक आहेत, तर टोल नाक्यावरील आता नागरिकांची सुरक्षा देखील आता गंभीर होताना दिसत आहे। नक्कीच आता पोलीस प्रशासनाच्या वतीने, यवत पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्या वाहन चालकांचा शोध घेण्यात येत आहे। या सर्व घटनेला गांभीर्य घेत आता यवत पोलिसांनी त्या वाहन चालकांचा शोध घेण्यास आता सुरुवात केली आहे। नक्कीच पोलीस प्रशासन या वाहन चालकांना अटक करण्यासाठी आता यशस्वी होते, हे देखील आता महत्वाचं ठरणार आहे। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।